भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6व्या नंबरचे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, याच ठिकाणी आपल्याला एक गुप्त शिवलिंग पाहायला मिळते. याच जागेला गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखले जाते. तर आज आपण निघालोत घनदाट अशा जंगलात असलेल्या गुप्त भीमाशंकरकडे. हा ट्रेक आपल्याला घनदाट जंगलातून ओढ्यातून करत पुढे जायचा आहे. या ट्रेकमध्ये आपल्याला काही छोटी मंदिरे सुद्धा लागतात. तर चला आपण हा ट्रेक करूयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुण्यावरून जर आपल्याला भीमाशंकरला यायचं असेल तर सगळ्यात अगोदर वाकडेवाडी शिवाजीनगर एसटी स्टँडला यावं लागतं. नमस्कार मित्रांनो, मी आता आलोय शिवाजीनगर बस स्टँडला. इथं आता भीमाशंकरची बस लागली. आता 9 वाजता शिवाजीनगर बस स्टँडला आलोय. आता 9 वाजता हे निघणार आहे बस. तर चला आता बॅग ठेवली आतमध्ये. तर बघू आता इथून 9 वाजता ते किती टाइम लागतो आता भीमाशंकरला जायला. मित्रांनो, जसं बस पुण्यातून निघाली होती तेव्हा बसमध्ये गर्दी नव्हती आणि आता बघा एवढी गर्दी झाली आहे की बसमध्ये उभं राहायला सुद्धा जागा नाही. जसं भीमाशंकर जवळ येत होतं तसं आपल्याला छोटे मोठे धबधबे पाहायला मिळत होते. आत्ता आम्ही भीमाशंकरच्या घाटात जेवायला थांबलोत. आत्ता 1 वाजले. इथून अजून 20 किलोमीटर आम्हाला पुढे जायचंय. अजून तरी आम्हाला 1 तास लागल जायला. तर चला मी पण काहीतरी खाऊन घेतो. तर फायनली मित्रांनो, मी 2 वाजता भीमाशंकर बस स्टॉपला पोहोचलोय. तर आता आपण लवकर जाऊ आणि दर्शन घेऊन माघारी येऊ, कारण पुण्याला जाणारी बस ही शेवटची 6 वाजता आहे. त्याच्यामुळे आपण लवकर जाऊन येऊ. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. भीमाशंकर या ज्योतिर्लिंगामधून पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक भीमा नदी उगम पावते. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले आहे. मित्रांनो, मी महादेवाचं बाहेरूनच दर्शन घेतलंय. सगळ्यात अगोदर गुप्त शिवलिंगकडं चाललोय दर्शन घ्यायला. आणि मंदिराच्या साईडने आपण आलो तर इकडं गुप्त शिवलिंगकडे जायला रस्ता आहे. आता सगळ्यात अगोदर आता वाजल्यात 2:30. तर मी सगळ्यात अगोदर इकडं गुप्त शिवलिंगकडे जाऊन येतो, तिथलं दर्शन घेऊन येतो आणि त्याच्यानंतर आपण, कारण तिथं जास्त लाईन आहे त्याच्यामुळे तिथं आता मी दर्शन घेतलं नाही. नंतर महागारी आल्यानंतर इथं लाईनला थांबू आपण आणि मग तिथलं दर्शन घेऊ आणि मग बघू. कारण पुण्याची लास्टची बस जी आहे ती 6 वाजता सांगितली तिथल्या काकांनी मला. तर बघू आता किती टाइम लागतो जाऊन यायला ते, आणि मग त्यानुसार आपण ठरवू. मित्रांनो, मुख्य मंदिराच्या साईडने आपण खाली आल्यावर आपल्याला एक ब्रिज दिसेल. तर त्या ब्रिजवर न जाता इथे एक आपल्याला पाटी दिसेल. त्या पाटीच्या डाव्या साईडने आपल्याला खाली जंगलात उतरायचंय. खाली उतरल्यानंतर आपल्याला एक ओढा लागेल, तर तो ओढा ओलांडून आपल्याला पुढे जायचंय. मित्रांनो, गुप्त शिवलिंगकडे जायला सगळं जंगलातून चालत जायला लागते. मध्येच एक ओढा लागला, ते ओढा ओलांडून आम्ही खाली आलो होतो. आज पाऊस नाही त्याच्यामुळे बरे, कारण मी सगळे व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करतो. पाऊस असता तर ती छत्री, त्याच्यात मोबाईल, ते नेट शूट करता नसतं आलं. पण पाऊस नाही त्याच्यामुळे चांगलं शूट करायला जमते. आणि इथलं वातावरण तर बघ असतं, नुसतं जंगलच जंगल, नुसता पाण्याचा आवाज येतो इकडून भारी असा. तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि आनंद घ्या. आधीमध्ये बघा मित्रांनो, असं आपल्याला निशाणी दिली आहे, म्हणजे आपण रस्ता चुकू नये म्हणून. बघा इथं पण आहे एक, ह्या साईडला भगव्या कलरमध्ये ॲरो केला, ॲरो पुढच्या साईडला. तर चला, इथं बघा मित्रांनो जागोजागी असा ॲरो केला आहे. इथं भगव्या कलरचा झेंडा पण आहे. पाऊस असताना मित्रांनो, पावसात लईच डेंजरस वातावरण झालं असतं. इथं सगळं दुकान तेन झालं असतं आणि राडाच राडा. हे बघा मित्रांनो, इथं कसं झाड आडवं पडले. आता मी ह्याच्या खालून आलो, पावसामुळे पडले ते झाड. आणि रस्ता तर एवढा सुनसान आहे ना, नुसतं जंगल आहे, नुसते झाड. एकट्याची तर टापच नाही इकडं आता याची. माझ्यासोबत आहेत आणखी मित्र, इथं पुढं चालतात, ते चालतं मी त्यांच्यासोबत. इथं बघा मित्रांनो,
निसर्गातला झोका. तो वेल आहे तो आता कुठून कुठे गेलाय काय माहिती. असं झालंय सेम झोक्याचा आकार झालाय, नैसर्गिक झोका. नैसर्गिक झोका. ओले झाले, ओले पूर्ण. देवा देवा. चला मित्रांनो, तुम्ही अशा जंगलातून जर जात असाल कुठं तर खरंच दक्षता घ्या. कारण हे बघा, पावसामुळं हे खोड पूर्ण कुजले आणि हे झाड ॲक्युरेट रस्त्यात पडले. डोक्यात पडलं तर कार्यक्रमच एखाद्याचा. बघा हे झाड, ह्याच्या खालूनच जाऊ आपण. तर तुम्ही काळजीपूर्वक ट्रेकिंग करा कुठं पण जात असाल तर, आणि जीवाची काळजी घ्या. चला आपण पटकन पुढे जाऊया, कारण आपल्या पुढचे पोरं पुढे गेले. आपण लय माग नको राहिला, कारण ह्या जंगलात माग आपण एकटेच आहे बाबो. मित्रांनो, ह्या साईडने आपण आलोत. इकडे खाली जाताना आपल्याला डाव्या हाताला इथं गणपती मंदिर पाहायला मिळते. आपण इथलं दर्शन घेतलं आणि इथं बघा कसे दगड वगैरे असे रचून ठेवलेत लोकांनी. आणि मंदिराच्याच समोर ह्या साईडला आपल्याला हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते, दगडात कोरलेली, एकदम भारी. आणि वरती बघा निसर्ग कसा एकदम मस्त वाटतंय. असलं भारी वाटतंय ना मित्रांनो. एकदा तरी तुम्ही भीमाशंकरचा ट्रेक कराच. मित्रांनो, आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय, इथलं मारुतीचं पण दर्शन घेतलंय. आता आपण एक कला करून बघूया, एका एक रचन बघू. गणपती बाप्पा बघूया. झालं झालं झालं. चला, सॉरी चला. मित्रांनो, गुप्त शिवलिंगकडे जायला आपल्याला जंगलातून 1.5 किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो. 1.5 किलोमीटरचा ट्रेक करून आपण येऊन पोहोचतो गुप्त शिवलिंग जवळ, ज्यालाच की गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, आता आपला पूर्ण ट्रेक सक्सेसफुल झालाच म्हणायचं. आता फक्त उरलंय महादेवाचं दर्शन घेत राहिले. आता इथं धबधब्याखाली मागाशी दादाने विचारलं ते म्हणलं की त्या धबधब्याखाली एक ज्योतिर्लिंग आहे आणि इथं जे एक ज्योतिर्लिंग हे सर्व आपण दगडात खालच्या साईडला सोडलं पाणी साचलेलं आहे. तर मित्रांनो, आपण आलतो दुसऱ्या रस्त्याने आणि आता ह्या दुसऱ्या वाटानं माघारी चाललो. मित्रांनो, आपण ज्या साईडने आलतो त्या साईडने चांगला रस्ता आहे. हा जो दुसरा रस्ता आहे इथं खूप हायटेड आहे, चालायला लागतंय जास्त आणि स्लिपरी रस्ता आहे जास्त, त्याच्यामुळं पाय पण घसरतायत. हर महादेव, हर हर महादेव, हर महादेव.
हर हर महादेव. हर हर महादेव. मित्रांनो, आपण पलीकडल्या रस्त्याने आलतो, तिकडे पण असे झाडं पडले होते आणि इथं पण बघा पावसामुळे झाडं पडलेत. त्याच्यामुळं असं जंगलातून जाताना काळजीपूर्वक जावा. मित्रांनो, तुम्हाला जर भीमाशंकरला यायचं आहे तर पुण्यावरून कसं यायचं ते मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात अगोदर आपल्याला भीमाशंकरला बस, आपल्याला वाकडेवाडीची नवीन बस स्टँड आहे ना, तिथं आपल्याला भीमाशंकरला येणाऱ्या बस भेटतात. तर मी तिथं सकाळी 9 वाजता आलतो. माझ्या मते बहुतेक प्रत्येक तासाला बस असते. प्ले स्टोअरला एक ॲप भेटतो बस टाईम टेबल म्हणून, त्याच्यात प्रत्येक तासाला एक बस म्हणजे टाईम दाखवला होता तिथं. तर तिथं गेल्यावरती तुम्ही विचारा तिथं चौकशी कक्षामध्ये की भीमाशंकरला जाणारी बस किती वाजता आणि कधी लागणार. तर मी सकाळी तिथं 9च्या थोडंसं अगोदरच आलतो आणि तिथून बरोबर 9:07 भीमाशंकरला येणारी बस निघाली आणि आम्ही जवळपास तिथून नंतर 4 तासाने आम्ही 1 वाजता तिथं भीमाशंकरचा जो घाट आहे तिथं घाटात आल्यानंतर एक हॉटेल आहे, तिथं हॉटेलला थांबली जेवण्यासाठी. तिथं मग ड्रायव्हर काका ते सगळे जेवले आणि तिथून मग नंतर भीमाशंकर त्या हॉटेलपासून 20 किलोमीटर राहतं पुढं. तिथून आणखीन आम्हाला 1 तास लागला भीमाशंकर बस स्टँडला यायला. आणि बसचा एक ॲडव्हान्टेज असा आहे की तुम्ही जर 4 व्हीलरने येत असाल तर पार्किंग इथून मंदिरापासून पाठीमागं 2 किलोमीटरच वर तिकडं गाड्या लावायला होते तर, आणि तिथून 2 किलोमीटर अलीकडे मंदिराकडे चालत यावं लागतं. आणि एस टी असेल तर एस टी डायरेक्ट इथं भीमाशंकर बस स्टँड कशी येते आणि तिथून थोडंसं चाललं की मंदिर आहे अलीकडं. त्याच्यामुळं एस टीचा तो एक खूप भारी ॲडव्हान्टेज आहे. आणि तिकीट म्हणायला गेलं तर तिकीट फक्त आहे 212 रुपये पर हेड आणि महिलांना तर निम्मच आहे वाटतं काहीतरी. आणि मग मी नंतर 9 वाजता बसल्यानंतर मी इथं 2 वाजता आलो. मला 5 तास लागले बसने इथं यायला. त्याच्यानंतर मी मंदिरात आलो पाया पाडायला, पण तिथे जास्त लाईन होती. त्याच्यामुळे मी म्हणलं दिवस आहे तोपर्यंत आपलं गुप्त शिवलिंग बघून यावं. त्याच्यामुळे मग मी खाली गेलो गुप्त शिवलिंग बघायला, त्याचं दर्शन घेतलं आणि आता परत मी माघारी चाललो आहे. आता आम्ही 10 मिनिटात जाईलच. आत्ता वाजले 4. दर्शन घेऊ आपण तिथं. आणि जर 6च्या अगोदर दर्शन झालं तर तिथल्या काकांना मी विचारलं की शेवटची बस पुण्याला जाणारी 6 वाजता आहे, मग 6 वाजता आपण त्या बसने परत पुण्याला जाऊ. तर व्हिडिओ कसं वाटलं ते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. मित्रांनो, मी गुप्त शिवलिंगचं दर्शन घेऊन माघारी आलो तरी पण मंदिरातील गर्दी काही कमी नव्हती झाली आणि बस 5 वाजताच निघणार होती. त्यामुळे मला बाहेरून दर्शन घेऊन परतीचा प्रवास करावा लागला. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबू. भेटूया नवीन ठिकाणी नवीन ट्रिक सोबत.